रूप पाहता लोचनी, रूप पाहता
आता काही शोषण करी आता काही शोषण करी धरीन ते एक हेची दृढ भव सिंधू उतरिले पार भव सिंधू उतरिले पार ते हा दुसर गर्भवास सोडीन ते आता देवाचे चरण आता देवाचे चरण ते आता देवाचे ते आता देवाचे चरण धन परमात्मा विनाश धन भव सिंधु उतरिले पार सिंधु उतरिले कामणे
मंत्रपणाई लोकाय मंत्रपणाई लोकाय येणे भव सिंधू उतरिजे पार येणे भव सिंधू उतरिजे आता काही सोस आता काही सोस घरी नाते दृढ घरी नाते एक दृढ येणे भव सिंधू उतरिजे पार येणे भव सिंधू उतरिजे पार घरी नाते घरी नाते हरि न
हेची तुला हेची तुला देणे भवसिंधू उतरिले पार देणे भवसिंधू उतरिले पार
आता काही शोषण करी अनेक, आता काही शोषण करी अनेक, धरीन ते एक हेची दृढ, जेने भव सिंधू उतरिजे पार, तुटे हा दुस्तर गर्भवास, जोडीन ते आता देवाचे चरण, जोडीन ते आता देवाचे चरण, अविनाश धन परमार्थ, जेने भव सिंधू उतरिजे पार, तुटे हा दुस्तर गर्भवास. तुका म्हणे बरा जोडला हा देह, तुका म्हणे बरा जोडला हा देह, मनुष्यपण इहलोका आलो किंवा आले, जेने भवसिंधू उतरिजे पार, तुटे हा दुस्तर गर्भवास. विठ्ठल नमो विश्वरूपा विष्णुमाय बापा, अपार अमुपा पांडुरंगा. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला, नका पाहू गुण दोष झालो दास पायाचा. मंगल भावन मंगल हारी, द्रवऊ सो दशरथ आजीर बिहारी. सिया राममय सब जग जानी, करहु प्रणाम जोरी जुग पानी. पवन तनय भक्तन हितकारी, हृदय विराजत अवध बिहारी.
प्रभु के चरणों में सदा पुनि पुनि करहु प्रणाम। कभी तुम्हें भूलूं नहीं मेरे प्रियतम श्याम। आता काही सोस न करी अनिक, धरीन ते एक हेची दृढ। जेने भवसिंधू उतरिजे पार, तुटे हा दुस्तर गर्भवास। प्रस्तुत प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग श्रीमान जगद्गुरु जगद्वंदनीय महाराष्ट्रभूषण वैराग्यमूर्ती तुकोबाराय यांचा हा 4 कडव्याचा आपल्या पारमार्थिक जीवनामध्ये सर्व दुःखाची निवृत्ती करण्यासाठी केलेला जो दृढ निश्चय आहे तो या अभंगामध्ये महाराज व्यक्त करतायत। विठ्ठल तसं आत्तापर्यंत बरीचशी अभंग घेण्यात आली, पण या अभंगावर हा पहिलाच प्रयोग। तसा पहिला प्रयोग म्हणल्यावर थोडंसं जरा भीतीच असते, काही की नाही। ऑपरेशनला एक पेशंट आला तर डॉक्टर साहेबाला पाहून तो घाबरू लागला। म्हणले डॉक्टर साहेब मला जरा भीती वाटते। भीती वाटते कशाची भीती वाटते? म्हणले माझा पहिलाच प्रयोग आहे, माझी पहिलेच ऑपरेशनची वेळ आहे, त्याच्यामुळे माझी धडधड वाढलेली आहे। डॉक्टर म्हणले माझा तरी कुठा दुसरा वेळ आहे, माझा पण पहिलाच प्रयोग आहे म्हणे। मग त्या पेशंटला जास्त धडकी भरली, त्याने इकडं तिकडं पाहिलं, तिथे एक हार ठेवला होता याच्यापेक्षा मोठा। म्हणजे डॉक्टर साहेब हा हार कशाला ठेवला? म्हणले जर प्रयोग सक्सेस झाला तर मला, आणि जर का खेळ बिघडला तर तुला। विठाला विठाला तसे महाराजांचे अभंग खूप आहेत, 4092 अभंग आहेत। काही अभंग तसे कीर्तनात घेताच येणार नाही, कारण ते फार मोठे मोठे आहेत। 20-20, 25-25 कडव्याचे, 100-100 कडव्याचे, ते जे पांडुरंग करू प्रथम नमन ते 100 कडवे आहेत त्याला। एवढे मोठे कीर्तनाला घेता येत नाही। आता ते नाटाच्या अभंगावर आम्ही प्रयोग केले होते, पण ते सगळ्या भजनी मंडळाच्या परवानगीनं ते झालेला विषय होता। नाही तर तेवढा मोठा अभंग घेतला तरी भजनी लोक म्हणतात एवढा अभंग घ्यायची काय गरज होती। शक्यतो 3-4 कडवे 5 कडव्यापर्यंत ठीक आहे, पण बरीचशी अभंग कीर्तनाला तसे घेता येत नाही, त्याच्यातले प्रमाण वापरता येतात। आणि फार मोठे 10-20 कडव्याचे कीर्तनकाराने सुद्धा घेऊ नये, घेऊ पण नाही, कारण ते पाठांतराचं याचं फार कठीण असतं। म्हणून हा जो अभंग आहे तो तसा काही भजनीच्या पाठ असेल, काहीच्या नसेल, असा हा अभंग या ठिकाणी सेवेसाठी घेतलेला आहे। आपले हे जे 2 सप्ताह आहे हा कालावधी फार उत्कृष्ट आहे। गजानन कॉलनीमध्ये होणारा जो सप्ताह आहे, आदरणीय प्रातस्मरणीय भगवान बाबा यांच्या पुण्यस्मरणानिमित्त होणारा तो उत्सव आहे। आणि लगेच हा जो कालावधी आहे हा आदरणीय वामनभाऊ महाराजांचा हा पुण्यतिथीचा हा उत्सव आहे। वंजारी समाजामध्ये हे 2 महात्मे असे झाले जसं काही चंद्रसूर्य असावं। चंद्रसूर्य असेपर्यंत ज्यांची ख्याती राहील अशी त्यांनी या भागवत धर्मामध्ये क्रांती केलेली आहे। विठ्ठल समाजाचं जरी मी नाव घेतलं असेल तरी परंतु त्यांच्या या उत्सवाला 18 पगार जातीचे लोक येतात, कारण संत हे जातीमध्ये बांधलेले नसतात। जरी ते एखाद्या विशिष्ट जातीमध्ये जन्माला आले तरी ते यातीनं बांधल्या जात नाही।
कारण गवळण म्हणते ना, याती कुळ माझे गेले हरपोनी, श्रीरंगा वाचोनी आणुनेने. याती कुळ वगैरे याचं बंधन संतांना नसतं. म्हणून तर म्हणतात, जाती न पुछो साधू की, पूछ लीजिए ज्ञान, मोल करो तलवार का, पडी रहेंदो म्यान. तलवारीचं महत्त्व असतं तसं त्यांनी केलेलं जे कार्य आहे त्या कार्याला जास्त महत्त्व आहे, यातीला महत्त्व नाही. जाती व्यक्ती पडे बिंदुले, जेव्हा भावे येती मज मिळले, जैसे लवणकन घातले सागरा माझी. मीठ आणि समुद्र याचा भेद कुठपर्यंत असतो महाराज? ते समुद्रात पडत नाही तोपर्यंत ना ते एकरूप होऊन जातं. नाना प्रकारच्या लाकडांचा भेद कुठपर्यंत असतो? लिंबाचं लाकूड आहे, चंदनाचं लाकूड आहे, बाभळीचं लाकूड आहे. हे सगळं त्या अग्नीमध्ये येत नाही तोपर्यंत. एकदा होळी पेटली मग काय तिथे राहिला भेद? भेद संपून जातो. म्हणून जातीचा कुळाचा याचा काही त्यांच्याशी संबंध नसतो. यातायाती धर्म नाही विश्वासा, धर्म नाही विश्वासा, यातायाती धर्म नाही विश्वासा, यातायाती धर्म नाही विश्वासा. निर्णय ऐसा वेद शास्त्री, यातायाती धर्म नाही विष्णुदासा, निर्णय हा ऐसा वेदशास्त्री. यातीचा वगैरे काही तिथे संबंध येत नाही. अनेक दृष्टांत माऊलीनं दिलेले आहेत तसे ज्ञानेश्वरीमध्ये. तुम्ही सर्व भाग्यवान मंडळी आहात की ज्ञानेश्वरीचं पारायण घडतं आहे. तिकडेही बाबांच्या सप्ताहामध्ये पारायण घडतं. ज्ञानेश्वरीचं पारायण कमीत कमी वर्षातून एकदा का होईना प्रत्येकानं करायला पाहिजे. जो जो मनुष्य या हिंदू धर्मामध्ये जन्माला आलेला आहे त्याचं हे आद्य कर्तव्य आहे. त्याने वर्षातून एकदा तरी गाथाचं पारायण करायला पाहिजे, एकदा तरी ज्ञानेश्वरीचं पारायण करायला पाहिजे. कारण ती ज्ञानेश्वरी ग्रंथ म्हणजे मंत्ररूप ग्रंथ आहे तो. बहुतेक मला वाटतं तुमच्या आता 900 ओव्या राहिलेत, मला पाटीलबांनी सांगितलं. इथे व्यासपीठावर असलेले आमचे परमस्नेही असलेले आंधळे महाराज आहेत, आमचे चौधरी सर आहेत, पाटीलबा आहेत. हे सर्वांनी या ठिकाणी व्यासपीठावर बसून सर्वांकडून हे पारायण करून घेत आहेत. उद्याच्या याच्यामध्ये तुमच्या पारायणामध्ये तो श्लोक येईल बघा. नाथा तो कोणता आहे? श्रद्धावान सुयश शून्यादपि यो नर सोपी मुक्त शुभालोकात प्राप्न्यात पुण्यकर्मणा. हा श्लोक उद्याच्या पारायणामध्ये तुमच्या येणार. हो, तर तो गीतेचं महत्त्व सांगणारा श्लोक आहे की या भगवद्गीतेमध्ये या ज्ञानेश्वरीमध्ये काय शक्ती आहे ते वर्णन करणार आहे. की जे ये गीतेची अक्षरे जेतुले का कर्णद्वारे रिघती तेतुले होत अश्वमेधकी. या ज्ञानेश्वरीच्या पठनानं वाचनानं श्रवणानं अश्वमेध यज्ञ केला इतकं पुण्य प्राप्त होतं. मग खरंच सांगा, वर्षातून एखाद्या वेळेला करायला पाहिजे की नाही? आम्ही गावाकडे गेलो होतो महाराज बेलगावला, ते लहान लहान पोरं बसून दिले पारायणाला. म्हणजे ज्याला आपण खेंडे मेंढे म्हणतो, ज्यांना वाचता येत नव्हतं काही नव्हतं असे दिले 10-20 पोरं. महाराजाला कोणतरी लागतं म्हणून. म्हणजे असे पोरं लागते का? त्यांना वाचता येत नव्हतं काही नव्हतं. कोणी मध्ये मध्ये एकमेकाच्या खोड्या करायचं, कोणी कोणाच्या कानात काड्या घालीत होतं, काही पण करायचं, मारामाऱ्या करायच्या. असं कुठं पारायण असतं का? मी म्हणलं अहो तुम्ही मोठे लोक बसाना पारायणाला. तर म्हणले आम्हाला वरचे काम पाहावं लागतं. ते आम्हाला उत्तर काय दिलं, वरचे काम कोण करेल? म्हणलं वरचे काम कोणते? वरचे कामन खालचे कामन हे कोणते असतात सप्ताहामध्ये? ते म्हणले मला याचा अर्थ सांगा. वरचे काम म्हणले वर्गणी गोळा करायचे. हो,
म्हणलं ते तुमचे जे काही आहेत ना कागद वगैरे ते लिखाणाच्या सगळ्या वह्या माझ्याजवळ ठेवा म्हणलं, मी करून देतो, तुम्ही बसा पारण्याला. हो. वर्गणी काय लावली म्हणलं, लोक इथं आणून देतील. नाही नाही, कशाचं आणून देते, घरोघर जावं लागतं आहे, तुम्हाला काही अनुभव नाही. म्हणलं तुम्ही बसता का मुकाट आहे. आणि मग नंतर मी पारायणामध्ये 2च शब्द सांगितले, सगळ्या लोकांनी इथे आणून दिले. मी म्हणलं का हो, हे तर असे म्हणत होते घरी गेल्याशिवाय देत नाही. नाही म्हणले त्यांना चहा घ्यायची सवय आमच्याकडे येत असते म्हणते, गप्पा आणते, बिड्या ओढीते, चहा घेते, आम्ही देतो म्हणले आणून. विठाला म्हणजे एकदा तरी ज्ञानेश्वरी पारायण काय असतं हे बघायला पाहिजे. कारण त्याच्या एकेका शब्दामध्ये एवढी मोठी शक्ती आहे की सृष्टीचे आदिवरी जायचे पाप. जेव्हापासून आपण काही वेगवेगळे शरीर घेत आलो असेल, काय माहीत आपण कोणत्या कोणत्या देहामध्ये होतो. 184 भरमत मिनखा दे पायी. 184 योनीमध्ये आपण भ्रमण करत आलेलो आहे. काय पाप घडलं आणि काय नाही आपल्याला तरी काय माहिती. सगळे पाप धुवून टाकण्याचं सामर्थ्य ज्ञानेश्वरीच्या एका ओवीमध्ये आहे. बोला. आणि पारायणामध्ये 9000 ओव्या आपल्याला आपल्या मुखातून निघतात. आणि आपण पारायणाला बसू नये म्हणजे आपण स्वतःला धिक्कार द्यायला पाहिजे की एवढा मोठा सगळा योग आलेला आहे आणि ही सर्व मंडळी तुमच्याकडून करून घेते. एवढे काही सोपी गोष्ट नाही आहे. खूप पुण्याईनं हे कार्य होत असतं. विठ्ठल असो. आत्ता हा सुंदर अशा प्रकारचा सोहळा आहे. त्या ठिकाणी भवानी तुळजा भवानी देवी आहे, भगवान पंढरीनाथ, भगवती माता रुक्मिणीच्या दरबारामध्ये ही सेवा घडते. आजचा हा 6वा दिवस आहे आणि या 6व्या दिवसाच्या निमित्तानं सेवेकरता घेतलेला जो अभंग आहे त्या अभंगामध्ये जगद्गुरू तुकोबाराय सुरुवात शेवटच्या कडव्यामध्ये थोडं मनुष्य देहाच्या बाबतीमध्ये सांगतात की आपल्याला कल्याणाचा जो काही आहे भाग तो फक्त हे मनुष्य शरीरच आहे. हो. इतर शरीरामध्ये ह्या काही गोष्टी नसतात. कारण इतर शरीर हे भोग योनी आहे. पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगिती, काही एक उपजता मरती, बहिरी अंध होती पांगुळमुखी. हो. पशुच्या देहामध्ये परमार्थ नाही. पशुच्या देह हा मागचं केलेलं भोगायचं आहे. मागचं जे काही त्यांनी केलं असेल ते भोगण्यासाठी ती योनी मिळालेली आहे. पण इथे मात्र कर्तृत्व शक्ती आहे. संशय प्रकाशोनी ज्ञानशक्ती पौरुषी प्रकृती म्या केली. भगवान सांगतात की उद्धवा, हे जे नरशरीर आहे हे फार मिळण्यासाठी फार दुर्लभ गोष्ट आहे. श्रीमद भागवताच्या एकनाथी भागवतामध्ये याचं वर्णन आलेलं आहे 9व्या अध्यायामध्ये. लब्धा दुर्लभमिदं बहुसंभवन्ते मानुष्यमर्थदमनित्यमपीह धीर तुर्नम्यते तनपते तन्मृत्युयोगात् निःश्रेयसाय विषय खलु सर्वतस्यात्. एकनाथी भागवतामधला हा श्लोक आहे. याची थोडी गंमत सांगतो तुम्हाला. हे श्लोक मला इथे सांगायचा होता पण मी थोडंसं विचार करू लागलो हा श्लोक कुठे असेल बा. एकनाथी भागवतातलं हे माहिती होतं पण हा श्लोक कोणत्या अध्यायात असेल म्हणून मी दुपारी आलो घरी. दुपारी आल्यानंतर आमचा नाथ होता शाळेतून आल्या. म्हणलं चालतं बोलतं नाथ भागवत आहे, आपण कशाला इकडं तिकडं बघायचं. म्हणजे ग्रंथात बघायचं म्हणलं तर कोणत्या अध्यायात आहे ते शोधत बसावं लागेल. तर मी त्याला विचारलं, म्हणलं अरे हे लब्ध्वा सुदुर्लभमिदम हा श्लोक कोणत्या अध्यायात आहे नाथ भागवताच्या. तो म्हणला 9व्या अध्यायाच्या शेवटी म्हणे. 9व्या अध्यायाच्या शेवटी म्हणलं आता पहिलं पाहायचं सुद्धा गरज नाही, आता तर लय जवळ आणून टाकलं मला. हो. मग शेवटी तो 29 नंबरचा तो श्लोक मला सापडला. आणि नित्यानं ते एकनाथी भागवताचे सगळे श्लोक वाचत असल्यामुळे कोणत्या अध्यायात कोणते श्लोक आहेत हे त्याला माहिती. पूर्ण 1367 श्लोकाचं ते एकनाथी भागवत आहे आणि ते पूर्ण श्लोक त्याच्या कंठस्थ आहेत. कंठस्थ असल्यामुळं तो श्लोक कुठे, जसं आम्ही आता आमच्या गीता कंठस्थ आहे, इथे पण 1-2 महिलांच्या गीता कंठस्थ आहेत.
विठाला विठाला आमच्या सौभाग्यवती आंधळेत आहेत, आमच्या सौभाग्यवती चौधरीत आहेत, त्यांच्या गीता कंठस्थ आहे. कंठस्थ म्हणजे ते काही अचानक थोडं झालेलं आहे, त्यांनी प्रयत्न केलेला आहे. मला वाटतं सरांचे सुद्धा मुलाचे बरेच अध्याय पाठ आहेत आहे ना, त्यांनी सुद्धा पाठ केलेलं आहे. आणि थोडं 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 थेंबे थेंबे तळे साचे, थोडं थोडं करता 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 ते होऊन जातं. आणि मग एकदा का ते पाठ झालं की मग कोणत्या अध्यायात कोणता श्लोक आहे ते आपल्याला दिसत असतं, डोळे झाकले की दिसतं. सतत ज्ञानेश्वरी पारायण जर आपण 7 दिवसात करू लागलो तर डोळे झाकलं की ती ओवी कोणत्या अध्यायात आहे ते आपल्याला दिसत असतं. त्याला शास्त्र कृपा म्हणतात. त्याला कोणती कृपा म्हणतात? शास्त्र कृपा म्हणतात. ती आपल्याला प्राप्त होते. म्हणून त्यांनी सांगितलं 9व्या अध्याय तो श्लोक सापडला. तर लब्ध्वा सुदुर्लभमिदं बहुसंभवान्ते मानुष्यमर्थद मणित्यमपि अधीरः तूर्णं येते तनपते दनुमृत्युयोगात् निःश्रेयसाय खलु सर्वतश्या. त्या श्लोकाचा अर्थ, ती संस्कृत भाषा आहे, सगळ्यांना तो अर्थ कळेल असं नाही, म्हणून त्याचा अर्थ तुम्हाला सांगतो. थोडा विना वाजवतो. लब्ध्वा सुदुर्लभमिदं बहुसंभवान्ते म्हणजे हे जे आपल्याला शरीर मिळालेलं आहे हे महद्भाग्यानं मिळालेलं आहे, जे रामचरितमानसमध्ये वर्णन आहे. कबहुक करी करुणा नरदेही, कबहुक करी करुणा नरदेही किंवा बडे भाग मानुष तनु पावा सुरदुर्लभ सब ग्रंथ निगावा. महद्भाग्यानं लब्ध्वा सुदुर्लभ, अत्यंत दुर्लभ, बहुसंभवान्ते मानुष्यमर्थदमनित्यमपि अधीरः. या ठिकाणी प्राप्त तर झालंय पण ते मृत्यूचं खाद्य आहे. महद्भाग्यानं मिळालेले पण ते कोणाचं खाद्य आहे? मृत्यूचं खाद्य आहे. हा मृत्यू त्याच्यावर कधीही झडप घालू शकतो, कधीही. कारण झाली मनुष्य देहप्राप्ती परमार्थ साधू भोगांती एवढी येथ नाही निश्चिती मृत्यूप्राप्ती अनिवार्य. कारण हे मृत्यूचं खाज आहे. मृत्यू हा 5 वर्षाच्या लेकरावर सुद्धा झडप घालू शकतो, गर्भात सुद्धा. मृत्यू उदराची या परिवारी गर्भोगीवशी म्हटले, गर्भातल्या लेकराला सुद्धा मारू शकतो. पहिलवान मारून टाकतात आणि मग असे चहा पिणारे तर कधी जातील त्याचा नियमच नाही. जे चांगले दंड बैठका करणारे आहेत ते सुद्धा कधी पण त्यांचा श्वास बंद पडून जातो, असं ते आहे. दुर्लभ आहे, मृत्यूचं खाजं आहे. म्हणून प्राप्त झालेलं जे आयुष्य त्याचं सोनं करणं आपलं कर्तव्य आहे. प्राप्त झालेलं जे आयुष्य आहे, जे जोपर्यंत आपल्याला ठीक आहे, जवळ हे सकळ सिद्ध, जोपर्यंत ठीक आहे तोपर्यंत आपण याचं कल्याण करून घ्यायला पाहिजे. म्हणून हा जो सप्ताहाचा विधी साधू संतांनी लावलेला आहे 7 दिवस, 7 दिवस म्हणजे खऱ्या अर्थानं 7 दिवसातच कल्याण करायचं. 8व्या दिवशी आपण कृष्ण झालो पाहिजे, कृष्णरूप झालो पाहिजे. हे जे वार आहेत ना 7, आता किती वार आहेत? 7च वार आहे, 8वा काही वार नाही. 8व्या दिवशी आपण कृष्णरूप झालो पाहिजे. त्याच्यासाठी ते काल्याचं कीर्तन असतं. 7 दिवसातच तुम्ही तुमचं काम करून घ्या. परीक्षितीशी लाहो दिसा साता सुखसंका दिक्की डोळगे लाहो पाटील बांचे पाठ आहे. शुकसनका आदिकी उभारिला बाहो परीक्षितीशी लाहो दिसा साता. परीक्षिती राजाने 7 दिवसामध्ये आपला उद्धार करून घेतलेला आहे. त्याचप्रमाणे आपल्याही वाट्याला तसे हे 7 दिवस आहे. हा जो भागवत धर्माचा हा प्रघात आहे 7 दिवसाचा. 7 दिवसामध्ये आपण त्या ठिकाणी भक्तियोगाच्या माध्यमातून, ज्ञानयोगाच्या माध्यमातून, कर्मयोगाच्या माध्यमातून, कोणत्या माध्यमातून
तुम्हाला तुमचा उद्धार करून घ्यायचा आहे, तुम्ही त्या ठिकाणी निश्चय करून घ्यायचा. आणि त्याप्रमाणे 8व्या दिवशी मात्र कृष्णरूप झालं पाहिजे, ज्यालाच काला म्हणतात. जो ब्रह्मैक्य काला, तुका म्हणे काला कोठे अभेद देखिला. सगळ्या प्रकारचे भेद मावळले पाहिजे. भेदभाव तोडोनी या घेतला प्रेमाचा गराळा. भेदभाव तोडून या घेतला प्रेमाचा गराळा. शुद्ध नाम श्री हरीचे वाटेची लागला शुद्ध नाम श्री हरीचे. हरिस्मरणाचे भेदभाव तोडून या घेतला प्रेमाचा गरळा. सगळे भेद मावळून गेले पाहिजे. जातीचे भेद आहेत, सगळ्या प्रकारचे भेद. जिथं भेद आहे तिथं तुम्हाला आत्मसुख प्राप्त होणार नाही. भेद आहे तिथे सुख कसं मिळणार सांगा तुम्ही. आता हा निवडणुकीचा काळ आहे. प्रत्येक पक्षात काय असतो? भेद असतो. म्हणजे या पक्षाला तो पक्ष आवडत नाही, तो पक्षाला तो पक्ष आवडत नाही. आणि प्रत्येकाला काय आवडतं? आपलंच पक्ष आला पाहिजे. म्हणून तर सगळेच म्हणतात ना, येऊन येऊन येणार कोण? ऐके नाही. आमच्या गावाकडे एक जण उभा राहिला होता सरपंचाच्या निवडणूक, असं किडूक मिळूक एकदम हवेनं हलत होतं. पण तरी पण ते कार्यकर्ते येऊन येऊन येणार कोण? किडूक मिडूक शा आहेच कोण? हो, विठ्ठल विठ्ठल. हा भेद मावळत नाही, कारण ते सत्तेचा भाग आला. जिथं सत्ता आहे तिथं भेद आहे. प्रपंचाच्या ज्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या भेद दाखवणाऱ्या गोष्टी आहेत. तिथे मनुष्य सुखी होऊ शकत नाही. म्हणून तर जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की या ठिकाणी हे जे प्राप्त झालेलं शरीर आहे, तुका म्हणे बरा तोडला हा देव. तुका म्हणे
म्हणे बरा जोडला हा देह, मनुष्यपण इह लोका आलो. जे आपण बोलत होतो की लब्ध्वा सुदुर्लभमिदं बहुसंभवान्ते, महत् भाग्यानं मिळालेलं हे शरीर आहे, याच्यामध्ये विषयाच्या भोगामध्ये आपण अडकायला नाही पाहिजे. खलु मृत्यू याच्या मागे लागलेला आहे. आणि प्राप्त झालेलं आयुष्य जर आपण पशुतुल्य जगलो, ज्याप्रमाणे भोग भोगणारे पशु असतात, तसं पंचविषयाच्या याच्यामध्ये जर आपण सगळ्या आयुष्याचा वेच केला तर आपल्या हाती काय येणार आहे सांगा. तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे बरा जोडला हा देह, हे शरीर मिळालं हे फार बरं झालं. बर्वे झाले आलो या जन्माशी, जोड जोडली मनुष्य देहाशी, महालाभाची उत्तम राशी, जेणे सर्व सुखाशी पात्र होईल. हे बरं झालं, मनुष्य शरीर मिळालं हे फार बरं झालं. ते पण एकदम बरं नाही बरं, वाईटातलं बरं आहे. हो, कारण जन्माला येणं हे फार वाईटच गोष्ट आहे. जन्माचं दुःख काही साधं आहे काय? जन्माला येणं हे वाईटच आहे, पण मनुष्य देह मिळाला हे वाईटातलं काय झालं, बरं झालं. तुम्ही म्हणताल हे असं कसं काय बोल राहिले? तुम्हाला दृष्टांत सांगतो. त्या मघा नक्षत्र होतं चालू, मघा नक्षत्रामध्ये सारखं रिमझिम पाऊस पडत असतो. कधी कधी 8-8 दिवस ते झडी उघडतच नाही, अशी झड लागलेलीच असते. म्हणून आपल्याकडं अशी म्हण पण आहे, मघा एक तर ढगाकडं बघा. आता पुढचं काही सांगायची गरज नाही. ज्या अर्थी लोक हसत आहेत त्या अर्थी लोकांना माहिती आहे सगळं. हो, म्हणजे ती झड उघडतच नाही. अशा मघा नक्षत्राच्या ज्या झडीमध्ये एका जणाची पत्नी वारली आणि अत्यंत चांगली होती, सुस्वभावी होती, सांगितलेलं कधीच त्या ठिकाणी करत नाही अशी म्हणणारी नव्हती, आणि पुन्हा कुठलीही गोष्ट अशी रडत पडत म्हणत नव्हती. काही दुःखन भांडं आलं तरी बी त्या ठिकाणी किटकिट नव्हती जास्त. माझं डोकं दुखतंय ना असं नव्हतं म्हणून, माझे पाय दुखतात ना असे काही नुसते आरडं ओरडत राहतात, हे करतात, तसं काहीच नाही. खूप चांगली होती, अनुकूल होती. पण अचानकच मृत्यू झाला तिचा. त्या माणसाला फार दुःख झालं. तो रडू लागला, सगळेजण आले, समजावू लागले, लोक जमा झाले. जाऊ दे आता, त्याला काय करणार. तो मला काय करावं, असं झालं तसं झालं. कधीच मग हा शब्द टाळला नाही. अशा प्रकारचं तो बोलायला लागला, गुणवर्णन करायला. आणि काय झालं, ती झडच उघडायला तयार नाही. लोकांनी सगळी तयारी केली. लोक सगळे हळहळ करत होते, फार वाईट झालं. हो, कधीच एखाद्या माणसालाच अशी योगायोगाने भेटत असते, नाही तर भेटत नाही, असे लोक पण म्हणायला लागले. आणि ते सगळं तिथं चाललं. लोक मग त्रस्त झाले. 3-4 घंटे झाले पाऊसच उघडायला. कायच करावं म्हणले, व आता हे कधीच करावं. आणि मग 4 घंट्यानंतर अचानकच पाऊस उघडला. सगळे लोक एकदमच म्हणायला लागले, बरं झालं. आता बरं झालं का वाईट झालं सांगा. सगळे लोक काय म्हणायला लागले, बरं झालं असं सगळ्याच्या तोंडात एकदमच. त्याची एकुलती एक बायको मेली हे वाईट झालं, पण पाऊस उघडला हे वाईटातलं काय झालं, बरं झालं. कारण तिला काय घरी थोडं ठेवता येतं. शरीर पडल्यानंतर तिला दहन करणं गरजेचं असतं ना. म्हणून ती गोष्ट वाईट झालेली आहे, पण पाऊस उघडला हे काय झालं, बरं झालं. तसं आपण जन्माला आलो ही गोष्ट वाईटच आहे, पण त्यातली त्यात मनुष्य शरीर मिळालं हे वाईटातलं काय झालं, बरं झालं. मग तुका म्हणे बरा. हो, बाकी तर मग संसारामध्ये बरं झालं असं काही म्हणायचंच नाही. हे शरीर मिळालं एवढंच बरं झालं. नाहीतर माणसं कशालाही म्हणतात बरं झालं. एक मनुष्य म्हणला, मी घोडं घेतलं बसायला, बरं झालं. म्हणलं फक्त घोडं घेतलं म्हण, बरं झालं म्हण नको. तो म्हणला का? मला कळलं तुला. मग एक दिवस बसलं घोड्यावर, ते होतं 72 खोडीचं घोडं. ते असं पळलं त्याला दिलं टाकून, असं अंग काढलं. अरे बापरे, आमचे तराशे भाऊने इतका जोराने आपटीलं त्याला, सगळं अंग त्याचं असं सडकून निघालं, सगळे सुजलं अंग. मग लोक म्हणले, तू घोडं घेतलं का बरं झालं. तू म्हणत होता ना बरं झालं. नाही राव म्हणलं, घोडंच घेतलं फक्त बस.
एखाद्याने बंगला बांधला तर काय म्हणायला पाहिजे, बंगला बांधला बरं झालं नाही. कारण काय त्याच्यात उपद्व्याप निर्माण होईल काही सांगता येत नाही. बंगला बांधला म्हणायचं बस. नाही तर लायला काय बरं झालं, लिफ्ट केली, 4 मजली केलं, लिफ्ट केली, गेला लिफ्टमध्ये गेली लाईन. लोक परेशान, म्हणले लोड शेडिंग आहे, 3 घंटे काही येत नाही. आता आत काय करणार सांगा तुम्ही. सगळ्याच अडचणी आहे की नाही, कोणाला बाहेर आवाज जात नाही. मग आता बंगला घेतला का त्याला फोन करायचं, फोन लिफ्टमध्ये ऐकू येतो का मला काही माहीत नाही, लेख प्रूफ असतं ते येत असेल काय सांगता नाही. मग मला काही ते टेक्नॉलॉजी माहीत नाही. मग त्याला कोणतरी समजा असं गरज धरून फोन करून विचारलं, अहो तुम्ही म्हणत होता ना बंगला बांधला, बरं झालं. फक्त काय म्हणायचं, बंगला बांधला बरं झालं नाही म्हणायचं. हो, आजकाल हे नवीन पोरं लग्न झालं म्हणते बरं झालं. हो, अरे लग्न झालं म्हण, बरं झालं काय, पुढं काय आहे काय होईल काय सांगता येतं का सांगा तुम्ही. तसंच हे शरीर मिळालं हे बरं झालं. जन्म वाईट आहे पण आपल्याला त्यातली त्यात हे मनुष्य शरीर मिळालं. तुका म्हणे बराच जोडला हा देव. हे शरीर मिळालं हे चांगलं झालं. कारण या शरीराची महती अशी की या शरीरानं भगवंताची प्राप्ती करून घेता येते. नरदेह निदान लागले हात, नरदेह निदान लागले हात, नरदेह निदान लागले हाती, नरदेह निदान लागले हाती. उत्तम सार उत्तम गती, उत्तम सार उत्तम गती, उत्तम सार उत्तम गती. आमचे तराशे भाऊने आणलं होतं त्यामुळे ह्याच्यावर. पण कसं आहे, माणूस 50 पुढं धकला ना उड्या मारायची हिंमतच करीत नाही. पण जर का ते 25च्या आत असते ना त्यांनी सोडला नसता तो ठेका बरं का. हो, पण ते बरोबर आहे त्यांचं, कारण त्या वयामध्ये काही सांगता येत नाही कधी काय हातपाय कुठं काय होईल त्याचा नियमच नाही. हो, आता हे रामदेव बाबाचे करतात थोडेफार प्रमाण म्हणून बरेच, नाही तर काय खरं आहे. तेही जर आपल्याला सहन होईल तेवढंच करावं. आमचं एक पाहुणं आहे, ते गेलं ते कपाळभाटी करायला, तसंच गेलं ते एका दणक्यात गेलं ते, नुसतं असं बाहेर फेकायला गेलं आणि खाली त्याची बायको म्हणून राहिली चहा घ्यायला ना. ते वर गच्चीवर गेलं ते. हो, ते ज्याला सहन होईल त्याला सहन होईल. काही लोक म्हणते रामदेव बाबासारखं आम्ही करून दाखवू, तुमच्याकडून होणारच नाही ते. रामदेव बाबा ती भगवंताची विभूती आहे ती. ते काही उगीच कोणी करू शकतं का. ते गॅसची जी टाकी असते ना, ती गॅसची टाकी ती अशी फिरवतात ते गदेसारखी. रामदेव बाबा भरलेली म्हणतो बरं, गॅसची भरलेली टाकी अशी गदा फिरवल्यासारखं ते फिरून दाखवा. तुम्ही खालीच फिरून दाखवा. हो, खालीच टाकी फिरून दाखवा. अशा प्रकारचं ते आहे. असो, आपलं जे प्रतिपाद्य विषय नरदेह निधान लागले हत्ती,
एक याला ठेवा म्हटलेला आहे. काही काही ठेवाच असतो बरं का आपल्या जीवनामध्ये. या ठिकाणी त्या एका अभंगामध्ये आहे की येणे बोध्या मी असो सर्व काळ, करू हे निर्मळ हरिकथा, आम्ही भूमीवरी एक पै दैवाचे, निधान हे वाचे सापडले. हे शरीरसुद्धा एक ठेवाच आहे. म्हणून नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, देवची होईन म्हणते ते होती, तरी का चित्ती न धरावे. इथे भगवंताची प्राप्ती करून घेता येते, परमात्ममय जीवन होऊन जातं. नव्हे नव्हे देवच आपण आहोत अशी अनुभूती येते. देवची बरे देवची बरे, तुका म्हणे खरे तुम्ही. म्हणून तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे बरा जोडला हा देह, मनुष्यपण इह लोक आलो किंवा आले. जे कोणी या देहाला आले असतील त्या सगळ्याकरता एक शब्द अनेक वचनी तो आले शब्द आहे. तुकोबाराय त्या ठिकाणी स्वतःसाठी बोलत आहे, तर मग आलो. मनुष्यपण इह लोक आलो. या लोकामध्ये आल्यामुळं फार बरं झालं, कारण इतर लोकांमध्ये कल्याण करून घ्यायची व्यवस्थाच नाही आहे. इतर लोकांमध्ये नाही. स्वर्गामध्ये सुद्धा त्या ठिकाणी पुण्याचं फल भोगण्यापुरती व्यवस्था आहे. इथे यज्ञ आगादिक वगैरे कर्म करायचं, त्याचं पुण्य प्राप्त झालं, स्वर्गामध्ये जायचं आणि तिथले भोग वगैरे नाना प्रकारचे भोगायचे. भोग संपलं आपलं सगळं झालं की पुन्हा खाली येणार. ते तर भोगत्वा स्वर्गलोकं विशालम क्षीणे पुण्ये मर्त्यलोकं विशन्ति एवं त्रयी धर्म मनुप्रपन्ना गतागतं काम कामा लभन्ते. म्हणजे इथलं काही जे काय आहे पुण्य करावं आणि ते जावं स्वर्गात भोगावं, तिथे सुद्धा उद्धार करून घेण्याची व्यवस्था नाही. म्हणून तर या ठिकाणी म्हणतायत की हे सगळं सुख जे आहे परमात्मा होण्याचं जे काही साधन त्या इह लोकामध्ये म्हणजे या मृत्यू लोकामध्ये आहे. म्हणून इह लोक आलो. इह शब्द म्हणजे या मृत्यू लोकामध्ये आलो, हे फार बरं झालं. तुका म्हणे बरा जोडला हा देह, मला हे शरीर मिळालं, हे फार बरं झालं. म्हणून मनुष्य शरीराचं जेवढं वर्णन करावं तेवढं कमीच आहे. आणि ते महद्भाग्यानं आपल्याला भगवंताच्या कृपेनं मिळालेलं आहे. मनुष्यपण इह लोक आलो. तुकोबाराय या अभंगामध्ये त्या शरीराला प्राप्त झालेल्या शरीरानं तो एक निश्चय करतात की मी माझ्या जीवनामध्ये एक गोष्ट मला प्राप्त करून घ्यायची आहे, की पुढे येणारं जे माझ्या जीवनामधलं जे दुःख आहे, ज्याला जन्ममरणाचं दुःख म्हणतात, ते संपून टाकण्याचं सामर्थ्य या शरीरामध्ये असल्यामुळे तुकोबाराय या अभंगामध्ये थोडा निश्चय करतायत. विठ्ठल आता थोडंसं माणसाला असं वाटतं की तुकोबाराय हे कोण होते बा. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. किंवा रामेश्वर भट्ट तुकोबारायचं वर्णन करतायत. हो की म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा तुका विष्णू तुकिता तुलने. हे सुद्धा ठेवा, खूप पुण्याने मिळतो बरं. हो असे वादनकाम करणारे कीर्तनकाराचे काही संचित साधं राहतं काय. कधी चांगलं उदयाला तर कधी असं उदयाला. तर मी मागे पिंपरीला गेलो होतो एकदा, तर तिथे मृदंगावर शाहीच नव्हते, नुसतं ते नंदीबैल गुबुगुबू सारखं झालं. विण्याला एकच तार. हे विणा किती सुंदर वाचतोय महाराज, हा फार छान विणा आहे,
फार गोड आहे याचं ध्वनी. हां हो खूप गोड आहे ना. ते त्याला एकच तार होते त्या पिंपरीला. म्हणलं एक तार तरी स्वरात लावं म्हणून खुटीला हात लावला तर खाली बसलेलं काय म्हणतो, महाराज पिळू नका गाठ बांधलेले. अरे बापरे. म्हणलं मृदंग असा विना असा, म्हणलं पेटीचं तरी स्वरधार. तर ते पेटी त्यांनी जशी उघडली जसं खाखाना त्याच्यात आणि एकदमच सगळे स्वर वाजायला लागले. म्हणलं हे काय मोहनजोदडो हडप्पातला माल आहे काय हो, तिकडं सापडला काय तुम्हाला. मग मी म्हणलं मी कीर्तन नाही करू शकत, प्रवचन करतो. मला बसा खाली सगळे. भजनी लोकही खुश झाले. म्हणजे बरं झालं रे. सगळे बसले. मग प्रवचन केलं तर त्याच्यातले गावातले लोक काही काही दुसऱ्या दिवशी म्हणायला लागले, महाराज लोकांना राग असतेच आजकाल. आम्ही एवढं प्रेमाने कीर्तनाला बोललो तर कीर्तन बंद केलं राव. याला काय महाराज म्हणू का, काही म्हणा, आम्हाला काही म्हणणं नाही. विठाल आपला कोणता प्रतिपाद्य विषय होता की नरदेह निधान. तुकोबारायचं वर्णन आलेलं की तुकोबाराय काय म्हणतात, तुकिता तुलनेशी ब्रह्म तुका अशी आले म्हणून रामेश्वर हे रामेश्वर भट्टांनी वर्णन केलेलं आहे. रामेश्वर भट्ट म्हणजे सामान्य नाही, भट्ट ही पदवी होती. 6 शास्त्र 18 पुराण त्यांच्या कंठस्थ होते. हो ते असं काही सामान्य व्यक्तिमत्व नव्हतं आणि त्यांनी वर्णन करावं. जसं आता कोणी कोणाच्याही मागं ह भ प लावून देतं. एखादं कीर्तनकार म्हातारा लागलं पप्पू गुले होते लावून देतं. त्यांना काही माहिती नसते याचा काय अर्थ आहे, पण पुरं तरी शब्द लावून काय ते पप्पू गु. मी एक पत्रिका वाचली, ते सगळे पप्पू गु उचकटे महाराज, पप्पू गु चाटे महाराज, काय ते चांगलं दिसतं ते. हो असे काही काही नाव वाचले मला. ह्या लोकाला माहिती नसतं कोणाला काय म्हणावं म्हणून. हो समाज आपलं ते दुसरे लावते म्हणून द्या लावून. हो ते म्हणजे नाही लावलं तर मार लोकांना राग येते राव आजकाल, त्याच्यामुळे द्या लावून. हो असं काही लावायची गरज नाही. रामेश्वर भट्टांनी ते वर्णन केलं म्हणून ते सामान्य वर्णन नाही आहे. आणि ते म्हणतात तुका विष्णू नाही तुझा. मग तुकोबारा या ठिकाणी जी काही हे गोष्ट सांगतायत की तुका म्हणे बरा जोडला हा देह, मनुष्यपणी ह्या लोक आलो, या देहामध्ये येऊन काही ते कल्याणाचा मार्ग सांगतायत. मी असं करीन, काही निश्चय करतायत तुकोबाराय. हे कसं काय, याचा अर्थ असा आहे महाराज, तुकोबाराय तुमच्या आमच्या उद्धारासाठी या गोष्टी करतात. हे तुम्हाला आम्हाला सांगतायत की तुम्हाला हे शरीर मिळालेलं आहे. तुकोबाराय परमात्मा आहेत. तुकोबाराय विशिष्ट कार्यासाठी आलेले आहेत. पण ह्या गोष्टी त्यांनी जर लिहून ठेवल्या नसत्या, मांडल्या नसत्या, तर आपल्याला काय कळालं असतं. म्हणून आपण तुकोबारायच्या शब्दाचा मान ठेवला पाहिजे. त्यांनी जे लिहिलेलं आहे त्याप्रमाणे जो कोणी वर्तन करेल त्याचंच कल्याण होणार आहे, अन्यथा माणसाचं कल्याण होणार नाही. तुकोबारायची भाषा ज्यांना कळाली त्यांच्या जीवनामध्ये कल्याणाचा मार्ग सापडला. अन्यथा त्यांच्या शब्दाला कोणी डावललं तर त्याचा खेळ खतम. विठ्ठल आता तुकोबाराय पहिल्या कड्यामध्ये काय निश्चय करताय त्याचं वर्णन आलेलं आहे.
आता काही सोस न करी अनेक, धरीन ते एक हेची दृढ. आपण अगोदर शेवटचं कडवं बघितलं. तुका म्हणे बरा जोडला हा देह, मनुष्यपण इहलोका आलो. हे फार मोठं बरं झालं की आपल्याला इहलोकामध्ये येता आलं आणि हे मनुष्य शरीर मिळालं. ते काही आपल्या प्रयत्नाचं फल नाही. हे शरीर आपल्याला मिळालं म्हणजे आपण काही प्रयत्न केलेत असं काही नाही. योगायोगानं काकतालीय न्यायासारखं योगायोगानं काम झालेलं आहे. काहीतरी आपलं असेल, भगवंताची कृपा झाली आणि मिळालं. पुन्हा आपण हे मिळवू शकू याची सुद्धा काही गॅरंटी नाही. आता मागवता येईल फेरा, हे सुद्धा शक्य नाही. कारण तसं काही आपण पाप पुण्य समसमान करू शकत नाही. पाप काय पुण्य काय याचंही आपल्याला गणित लक्षात येणार नाही. मग आता हे शरीर फार महत्त्वाचं आहे. याच्यामध्ये भगवंताची प्राप्ती करून घेता येते. म्हणून तुकोबारा जो निश्चय करतात तो निश्चय आपण करायला पाहिजे. आणि आपल्यासाठी सांगितलेला आहे. साधू संतांना ती सांगण्याची गरज नाही. कारण कुठल्याही संतांच्या बाबतीमध्ये जर आपण विचार केला, ज्ञानोबारांना सुद्धा ही गोष्ट सांगायची आवश्यकता नाही. का ते स्वतः परमात्म रूपच आहे. ज्ञानोबारायसुद्धा काय आहे, लोपले ज्ञानजगी इथं नैन अवतार पांडुरंग नाव ठेवले. ते प्रत्यक्ष पांडुरंगच आहेत, प्रत्यक्ष भगवानच आहे. श्री ज्ञानेशो भगवान विष्णू, निवृत्तिर्भगवान हरः, सोपानो भगवान ब्रह्मा, मुक्ताख्या ब्रह्मचित्कला. त्यांना ही काहीच आवश्यकता नाही. मग हे तुम्हाला आम्हाला त्या ठिकाणी असा निश्चय करण्यासाठी सांगतायत. आपल्याला हे शरीर मिळालं आणि तुम्हाला जर तुमचं कल्याण व्हावं असं वाटत असेल तर हा निश्चय तुमच्या जीवनामध्ये झाला पाहिजे. आता काही सोस न करी अनेक, धरी न ते एक हेची दृढ. सोस म्हणजे, सोस या शब्दाचा अर्थ हव्यास. हव्यास. आता हा सोस शब्द आपल्या याच्यामध्ये राहिला नाही, व्यवहारामध्ये राहिला नाही. काही शब्द लुप्त झालेले आहेत. म्हणून या सोस शब्दाचा अर्थ हव्यास अशा प्रकारचा होतो. ते आता काही सोस, आटला मी माझ्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारचा हव्यास धरणार नाही. न करी अनेक, धरीन ते एक हेची दृढ. आता फक्त एकच गोष्ट मी माझ्या जीवनामध्ये दृढ अंतःकरणानं, दृढ रीतीनं पण हेच मी करणार आहे. बाकीच्या जीवनामध्ये कुठल्याही गोष्टीचा हव्यास करणार नाही. जसं आपलं हे जीवन आहे, आपल्या जीवनामध्ये असं कधी आपला दृढ निश्चय होईल का की मला फक्त आता एक गोष्ट जीवनामध्ये मी ठरवून ठेवलेली आहे की जसं तुकोबाराय म्हणतात की जेने भवसिंधू उतरी जे पार आणि तुटे हा काय दुस्तर गर्भवास. की ही गोष्ट होण्याकरता मी एक दृढ गोष्ट अंतःकरणामध्ये धारण केलेली आहे. काय माझं ध्येय आहे की जेने भवसिंधू उतरी जे पार, तुटे हा दुस्तर गर्भवास. मी असं काही गोष्ट जीवनामध्ये करणार आहे की जेणेकरून अशा प्रकारचा हा भवसिंधू मला तरून जाता येईल. आणि अत्यंत दुःख देणारा हा जो गर्भवास आहे तो टाळता येईल. खूप दुःख आहे त्या गर्भवासामध्ये. पुन्हा जन्मा पुन्हा मरा, पुन्हा जन्मा पुन्हा मरा. अत्यंत दुःखदायक अशा प्रकारचं ते काम आहे महाराज. जसं ही कॅप्सूलची गोळी आहे ना, कॅप्सूलची गोळी, त्याच्यामध्ये कडू औषध असतं म्हणून त्याला 2 झाकणं लावतात. औषध जर गोड असलं तर त्याला झाकणं लावायची काय गरज. ज्या अर्थी कॅप्सूलची गोळी तुम्ही लागलं तर फोडून कोणती कॅप्सूलची गोळी फोडा आणि जिभेवर टाकून पहा, त्याच्यात कडू झार औषध असतं आणि ती चव आपल्याला लागू नये म्हणून त्याला काय लावलेले, टोपण. तसं आपल्या या जीवनामध्ये जन्म आणि मरण हे 2 टोपण आहेत आणि त्याच्यामध्ये हे सगळं कडू औषध आहे. अधिदैविक, अधिभौतिक, आध्यात्मिक सारखे माणसाच्या मागे दुःख लागलेलेच आहेत. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. जो देखे सो दुखिया बाबा. सगळे त्या ठिकाणी माणसं दुःखीच आहेत. कोणीच असं सुखी नाही. कोणाला कशाचं, कोणाला कशाचं, कोणाला कशाचं. तर अशा प्रकारचं हे जन्म आणि मरण हे 2 जे टोपण आहेत, तर जन्म आणि मरण जेणेकरून टळतील, जेणे भवसिंधू उतरी जे पार. हा भवसिंधू जो आहे याला भवसागर म्हणतात.
त्याचं वर्णन भगवद्गीतेच्या 7व्या अध्यायात आहे मला वाटतं. दैवी हेषा गुणमयी मम माया दुरत्या मामेव प्रपद्यन्ते माया मेतांतरन्ति ते. ही दैवी हेषा गुणमयी म्हटलेलं याला. हे भवसिंधू आहे, ही गुणमयी म्हणजे त्रिगुणात्मक आहे. त्रिगुणाच्या फाशामध्ये मनुष्य अडकून जातो आणि त्या भवसिंधूच्या चक्रात सापडल्यासारखं राहत. 3 प्रकारचे गुण आहेत, सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण. रजोगुणी आणि तमोगुणी माणसाचा उद्धार होतच नाही. तमोगुणीचा तर होतच नाही, चकारात्मक आहे. जे तमोगुणी लोक आहेत, तमोगुणी म्हणजे काय खायचं याची अक्कल नाही, काय प्यायचं याची अक्कल नाही, किती वेळ झोपायचं याचंही भान नाही, कुठं बी झोपते, कुठं बी. सामान आणायला निघाला, किराण्याचा ठेस लागून खाली पडला, तो म्हणला पडलाच ना आणि शहा घ्या झोपून. असे काही लोक, चालता चालता झोपणारे, जेवता जेवता झोपणारे, असे लोक. जेवता जेवता मनुष्य पाहिलं मी झोपताना, आधी डोक्यातली टोपीसुद्धा काढली नाही त्यांनी, तसाच जेवू राहिला. तर ते झटके येऊ राहिले असे झोपीचे, ती टोपी ताटात पडली, ती टोपीच वरणात चूर राहिला. पुन्हा म्हणतो बाईनं काय वाद तर पोळ्या केल्या तुटाना बी, टोपी चूर राहिला. असे हे तमोगुणी लोक. किती झोपायचं, काळ्या पिळ्या द्यायच्या, रातभर झोप झाली तरी उठल्यानंतर फ्रेश नाही दिसणार. 8 घंटे झोप घेतली तरी उठल्या उठल्या अगा गा 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 अगं माय 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 असं करतील. हे असे तमोगुणी लोक भयंकर झोप. ब्रह्मायू होईजे मा निजेली याची अशी जे, हे वाचोनी तुझे व्यसन नाही. ब्रह्मदेवा इतकं आयुष्य व्हावं आणि झोपूनच जावं, झोपीतच जावं. काही काही तमोगुणी पोरं राहतात. हे सगळे काही बर्गर खाणारे जे काट्टे आहेत ना, हे बाव बटर वगैरे, हे सगळे तमोगुणी पोर आहेत. हे पण बघा तुम्ही, शाळेच्या टायमाला त्यांना उठिलं ना, हा 5 मिनटं 10 मिनटं, हे खाणं यांचं तमोगुणी राहतं. यांना झोप तोडताच येत नाही. हो, आणि काही काही तर पोरं एवढे पोट दुखू राहिलं, सकाळी आपण उठायला गेलं पोट दुखू राहिलं, पोट दुख, ह्या पोटाला कोणत्या डॉक्टरकडे औषध नाही, असं पोट असतं ते त्यांचं, कोणतंच औषध नाही. हे सगळे तमोगुणी लक्षण आहेत. अत्यंत झोपाळू. रजोगुणी माणसं आहे, हाय पैसा हाय पैसा हाय पैसा, नाना प्रकारचे भोग, हे खायला पाहिजे ते खायला पाहिजे, सगळं असं. ताट भरून जरी जेवायला असलं तरी ते खासे खुश नाहीच. ताट भरून एक मनुष्य खूप जेवला तरी हात धुताना म्हणतो झाला बाबा पाणी प्यायचा आधार. मग काय खातो सगळ्या घरातल्या लोकाला. असे एक चटक मटक खाणारे लोक वगैरे. तमोगुणी रजोगुणी लोकांचा उद्धार होत नाही. सत्वगुणाला सुद्धा ओलांडून जावं लागतं. म्हणून हे भवसिंधू तरुण एवढं सोपं नाही. सत्वगुणात सुद्धा मनुष्य अडकून जातो. मी फार मोठा आहे, मी फार हुशार आहे, मी असा आहे, मी तसा आहे, मी कीर्तनकार आहे, मी भागवतकार आहे, मी अमुक आहे, मी तमुक आहे. अशा प्रकारच्या सुद्धा अहंकारानं मनुष्य खूप पछाडला जातो. ते सुद्धा सत्वगुण मातीतच घालणार आहे. दिसायला सत्वगुण आहे पण भयंकर एकेका गोष्टीचा अहंकार भरलेला आहे ठासून. आणि समाज बी असा आहे, त्यांचे फुगे असे कमी हवा होऊनच देत नाही. समाजसुद्धा असं पंप घेऊनच बसलेला आहे, मरीत राहते. काही काही त्यांच्या मागं लावित राहतात. हो, आदरणीय प्रातस्मरणीय. हो, आणि ते बिड्या बुडून राहिले. काय प्रातस्मरणीय आदरणीय विठाला विठाला. सत्वगुणाला सुद्धा ओलांडलं. म्हणून भवसिंधू तरुण जाणं. जेने भवसिंधू उतरी जे पार, तुटे हा दुस्तर गर्भवास. महाराजांचं एक ध्येय होतं की मी त्या ठिकाणी भवसिंधूतून तरुण जाण्यासाठी प्रयत्न करणार आहे. पुन्हा पुन्हा गर्भवासाता येता कामा नये. एकाच मरणामध्ये काम झालं पाहिजे. तुका म्हणे एका मरणीची सर, एकाच याच्यात काम झालं पाहिजे असं मी त्या ठिकाणी धरीन ते एक हेची दृढ. मग आता काय महाराज म्हणतात, काय निश्चय केला, काय त्यांना धारण करायचं, ती गोष्ट महाराजांनी महत्त्वाची गोष्ट 3ऱ्या कडव्यामध्ये सांगितली. जोडीन ते आता देवाचे चरण, जोडीन ते आता देवाचे चरण चरण.
अविनाश धन परमार्थ अविनाश धन परमार्थ निर्भव चंद्रो अभंगाच्या या कडव्याकडे थोडं विशेष लक्ष द्यायचं आपल्याला, कारण महाराजांनी जो निश्चय केलेला आहे, कारण पहिल्या कडव्यामध्ये तर काही असं निश्चयाचं वर्णन केलं नाही. महाराज फक्त एवढंच म्हणतात की आता काही सोसन करी अनेक धरीन ते एक हेची दूड. आता कुठल्याच प्रकारचा मी जीवनामध्ये हव्यास घेणार नाही, कुठली खटाटोप करणार नाही. अनेक सायास न करी न धरी आस होईन उदास सर्व भावे. तुकोबाराय म्हणतात मी काहीच कुटाने करणार नाही, काहीच कष्ट घेणार नाही, कुठला हव्यास धरणार नाही, एकच दृढ धरीन. एक दृढ धरीन म्हणजे काय करील तर त्याचं उत्तर या तिसऱ्या कडव्यामध्ये आहे. आणि ती फलश्रुती दुसऱ्या कडव्यामध्ये आहे की जेने भवसिंधू तरी जे पार तुटे हा दुस्तर गर्भवास. ही त्याची फलश्रुती आहे. आणि दृढ धरण्याचा जो विषय तो तिसऱ्या कडव्यामध्ये आहे. जोडीन ते आता देवाचे चरण अविनाश धन परमार्थ. तुकोबाराय म्हणतात माझ्या पूर्ण जीवनामध्ये मी असा निश्चय केलेला आहे की भगवंताचे चरण जोडायचे. नाटाच्या अभंगातलं हे प्रमाण जोडिले हे न सरे धन अविनाश आनंद घन. कारण हे भजनी मंडळीचं नाट पाठ आहे. मागे आपण उपक्रम राबवला त्यावेळेला आपली ती अट्टच होती की पाठ करून यानंतर कीर्तन. 15 दिवसात नाटाचा अभंग पाठ करायचा, नंतर त्याच्यावर कीर्तन सेवा व्हायची. पण भजनी मंडळीने सुद्धा पाठ केला. त्यांनी काही असं म्हटलं नाही बघ तुम्ही तुमचं कीर्तन. आम्ही नाही पाठ करत, आमच्या खेडकर भाऊंनी पाठ केले सगळे. आणि त्यांच्या पाठ केल्यामुळे त्यांचा दिंडीत किती थाट होता. माऊलीच्या दिंडीमध्ये ज्यांच्या नाट पाठ त्यांचा दिंडीत थाट आहे की नाही. सगळे महाराज मंडळी म्हणायचे म्हणा खेडकर भाऊ नाट. मग पाठ पाहिजे. नाट आता पाहिलं आमच्या तिकडे महिला मंडळीचा सुद्धा पाठ आहे. नाट पूर्ण अशा हरिपाठासारखे पाठ आहे. आणि नाटामध्ये असं सामर्थ्य पूर्ण गाथ्याचा भाव त्याच्यात आहे. पूर्ण अभंगातले 4092 अभंगातले जे अर्थ आहेत ते सगळे नाट याच्यावर आहेत. ते काही क्रिकेटमध्ये नाही का असं मुख्य काही फोकस टाकत. हां हायलाईट. मला एक तर ते क्रिकेटमध्ये काही पाहत नाही मी काही, त्याच्यामुळे एवढं माहिती. पण ते हायलाईट तसे हे सगळ्या नाटाच्या अभंगावर असे प्रत्येक अभंगाचे असेल. हो तुम्ही कोणत्याही मला अभंग म्हणून दाखवा, मी तुम्हाला दाखवतो नाटाच्या अभंगात चमकू राहिलं.
तो अभंग तुम्हाला नाटाच्या अभंगात दिसू राहिलं हो, असे ते अभंग आहेत. आणि ते ज्यांच्या पाठ आहेत असं धरून त्याला त्यांचा गाथाच पाठ आहे. इथपर्यंत त्याची शक्ती त्या नाटाच्या अभंगामध्ये. त्या अभंगामध्ये सांगितलं, जोडिले हे न सरे धन अविनाश आनंद घन. हे धन आनंद देणार आहे आणि अविनाशी आहे, न सरणार आहे. बाकीचं आपण जे धन मिळवत असतो त्याच्यात बरेच धोके आहेत. आपल्या धनामध्ये आपण हे पैसे मिळवत असतो, पैशाला पैसे लावित असतो, पण त्याच्यात धोके आहे. आता का काम क्रोध स्मयो मल भेदो वैरमैश्वास संस्पर्धा व्यसनानि च, असे 15 धोके आहेत. हो, म्हणून पैशाच्या मागे जे पळणारे लोक आहेत, बडे धोके आहे इस रास्ते, है की नाही? त्या रस्त्याने फार धोके आहेत. हे 15 धोके दाखवलेले आहेत. स्टेम, हिंसा, पैसा म्हणलं की चोरी. आजच पेपरला बातमी होती, कोणातरी घरात घुसून दे सोनं नाणं बराचसा पैसा 2-3 लाख रुपये सगळे नेले. त्या पैशाच्या मागे असे सगळे 15 अनर्थ आहेत. पैशाच्या मागे हिंसा आहेत. आपले रक्ताच्या नात्याला सुद्धा लोक पाहत नाही. भाऊ भाऊला मारून टाकतो, वडील मुलाला मारून टाकतो, मुलगा वडिलाला मारून टाकतो. किती भयानक बातम्या आपण बघत असतो, वाचतो. हे पैशामुळं, ह्या इस्टेटीमुळं हो, त्याच्यातून वाद निर्माण होतात. ते हिंसा अनृतम. पैसा जिथं येते ते खोटं बोलणं खूप पातक आहे. पण जिथं पैसा आहे तिथं माणसं खोटं बोलल्याशिवाय राहत नाही. आता हे प्लॉटिंगचे वगैरे व्यवसाय करतात तर तिथं बरेच लोक खोटे बोलतात. हे समोरचे प्लॉट गेलेले आहेत म्हणतात, मागचे आहेत भाऊ तुम्हाला पाहिजेत पहा. मग त्याच्या समोरचा मनात भरतो. तो म्हणतो हे मनात भरलेला आहे, हे एवढा भेटेल तर पहा. नाही राहतो गेला तर करतो, प्रयत्न करतो. गेलेलाच नसतं बरं, गेलेलाच नसतो. मग तो काही 1-2 दिवसांनी म्हणतो तसं मेळ बसल म्हणा, पण तुला 2-3 लाख रुपये जास्त द्यावं लागतं. अशा प्रकारचे खोटं नाटक करून ते गोष्टी चालतात. का? पैसा हा माणसाला खोटं बोलायला लावतो. पैशामुळे हिंसा होते. किती धोके त्याच्यामुळे. स्टेम, हिंसा, अनृतम, दांभिकपणा असतो. पैसे ज्याच्याकडे त्याच्याकडे तो भाळा बडेजाव दाखवत असतो. पैसे आहे तर माणसं काही राहणीमान अमुक धमुक, घडी गाड्या काय बदलणं, 1-2 वर्षाला नवीन गाड्या घेणं. म्हणजे ती गाडी कम बदलली, चांगली होती, नाही आता ती फॅशन आउट झाली. असे लोक, कपडे भारी, कडे बिडे अंगठे असे सगळे गळ्यात असतात त्यांच्या. मग कपाळाला एवढा मोठा गंध, असं वाटतं हप काय. पण त्या गंधाला सुद्धा असं वेगळंच हे असतं बरं, त्याचा फोकस फार डेंजर असतो त्या गंधाचा. तर अशा प्रकारचं जे आहे हे सगळं पैशाच्या मागचे धोके सांगितलेले. हे हिंसा, आनंद, दंभ, काम, क्रोध, मत्सर हे सगळे त्याच्या मागे आहेत. हो, भेद, वैर, अविश्वास इतक्या गोष्टी त्याच्या मागे. मग हे धन काही चांगलं आहे का? मग साधू संतांनी उगाच सांगितलं की पोटापुरते देगा विठ्ठला, लय नाही मागणी. जास्त नको बाबा. आमचे वडील एक वाक्य बोलायचे कीर्तनामध्ये, आदरणीय भक्तराज महाराज, की माणसाच्या जवळ एवढा असायला पाहिजे की खाय प्यायला कमी नको, सांभाळायची आटाट नको. खाय प्यायपुरतं पाहिजे पण सांभाळायचे धोके फार कठीण आहेत. आमच्या गावामध्ये फार सोनं नाणं राहायचं लोकांकडे, तर रात्री ते 7 वाजता दरवाजे बंद करायचे. 7 वाजता. आणि काही गरीब लोकांनी जागं राहू म्हणून हेच श्रीमंत लोक कोणाच्याही पात्र्यावर दगडं फेकायचे आणि हेच मोठ्याने आरडा करायचे, आले रे. आणि हे गोरगरीब लोक गल्ल्याने पळायचे आणि हे झोप घ्यायचे. ज्यांच्याकडे काही नाही ते आरडत फिरायचे, कुठे आणि हे झोपायचे. म्हणजे जिथं जर तिथं डर, जिथं पैसा आहे तिथे भीती, अनेक भानगडी आहे त्याच्या मागे. म्हणून माणसाने प्रपंचामध्ये त्याचं फारशी जोड. आणि असंही बघितलं तरी पैसा हा प्रारब्धाने मिळत असतो. प्रारब्धेची जोड आहे, प्रारब्धेची वाढ हे हे सगळ्या गोष्टी प्रारब्धाने मिळतात. अनुकूल प्रारब्ध असलं तर माणसाला पैसा मिळून जातो. असं काही नसतं की त्याला फारच डोकं लावावं लागतं, हुशारी असते. आणि आपलं नशीब चांगलं असलं तर कुठून बी ते येऊन जातं. असं ते पैशाचं काम आहे. म्हणून ते अविनाशी नाही आहे. शरीर आटे, संपत्ती आटे.
इथे तुम्ही जरी या शरीराला जरी जपलं तर हे अविनाशी नाही, हे नाश पावणार आहे. हे शरीर नाशाकडे चाललेलं आहे. किती तुम्ही याची मशागत करा आणि किती चांगलं खाण काहीही करा. बरेच लोक म्हणतात काळजी घ्यावं लागते राव, तब्येतीची माणसाला काळजी घ्यावं लागते. आणि मग ते त्यांचे सांगत राहते, हे बा सकाळी उठल्या उठल्या मग माणसाने काय काय करायला पाहिजे, पाणी किती प्यायला पाहिजे, नाश्त्यात काय घ्यायला पाहिजे, जेवणात काय घ्यायला पाहिजे. तुम्ही सलाद खाता का? सलाद जेवणात सलाद पाहिजे म्हणजे माणसाची तब्येत बरी राहते. रात्री झोपताना पुन्हा एक ग्लासभर दूध प्यायला पाहिजे. अरे तू दूध पी, नाही तर काही भानगडी कर. ते शरीराच्या मागे नाश लागलेला आहे तुझं. ते जर तू एवढं मला सांगू राहिला की हे करायला पाहिजे ते करायला पाहिजे, तो एक कमून केस पांढरे झाले रे. कोणाला पांढरे केस झालेले आवडतात का? कोणाला आवडत नाही. आवडत ज्याला ते पांढरे केस आवडले असते त्यांनी कशाला डाय लावला असतं? पांढरे आवडत नाही म्हणूनच माणसं चोपडीत आहे ना. ते तसं बघायला गेलं तर विष आहे. आणि ते तरी किती दिवस टिकतं? दुसऱ्या दिवशी तर पांढरं वर तोंड काढतं. ते तरी किती दिवसाचं? ते उगाच आपला पाहुण्यासारखं असतं. आलं बिचारं दुसऱ्या दिवशी निघालं पुन्हा हळूहळू. हे सगळं याला नाश आहे या शरीराला. शरीर आटे कमी कमी होत जातं, कमी कमी होत जातं, थकत थकत जातं. म्हणून अविनाश धन नाही आहे. तुकोबाराय म्हणतात मी अशा प्रकारचं धन मिळवेल, जोडीले हे न सरे धन. म्हणून जोडीनं ते आता देवाचे चरण, अविनाश धन परमार्थ. परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण, व्हावया जतन हे उपाय लाभाचे. खऱ्या अर्थाने हे महाराज, ऐशी जोडी करा रामकंठी धरा. अंगाटी प्रिया पुत्र धन बापरे. अरे वेळ होत आला काय? कधी कधी कीर्तनकाराला इशारे देत असते बरं हे लोक. घ्या एकदा विठोबार महाराज म्हणतात की ऐशी जोडी करा, रामकंठी धरा, जेने चुके फेरा गर्भातून. महाराजांचं तेच म्हणणं आहे या अभंगामध्ये. जेने हो तुटे हा दुस्तर गर्भवास, अशा प्रकारचं आहे हे जे दाखवतं या अभंगामध्ये. तेच सांगितलेलं आहे की जोडीनं ते आता देवाचे चरण, अविनाश धन परमार्थ. हे परमार्थ हे जे धन आहे अविनाशी, पायोरी महिने पायोजी महिने राम रतन धन पायो. हो अशा प्रकारचं हे धन आहे. आणि या धनानं भगवतचरण प्राप्त होतात. या धनाला खूप जणांनी मिळवलेलं आहे महाराज. ते एक भजन आहे बघा, अनुप जलटा निघालं. रामचरण सुखदाई भजा मन रामचरण सुखदाई, हे भजन आहे ते. त्याच्यामध्ये अशा प्रकारचं एक कडवं आहे. जही चरणन की बिमल पादुका, भरतल ह्यो लवलाई, सोई चरण केवट धोइली ने, सोई चरण
तव हरि नाम चलाय भज मन राम चरण यांनी खऱ्या अर्थानं भगवत चरण प्राप्त करून घेतलं. जही चरण की विमल पादुका भरत लह्यो लवला आहे. ही जोडी बघा जी श्री भरतजीने प्राप्त करून घेतली. प्रभू करी कृपा पावरी देणी. किती मोठे झाले भरत की जग जप राम राम जप जेही एवढं मोठं पान प्राप्त झालं. भरत समको राम सनेही जग जप राम राम जप जेही. एवढे मोठे झाले की जगानं राम राम म्हणावं. राम प्रभू नित्यानं भरत भरत म्हणायचे. प्रभू रामचंद्र भरताचं जप करत होते. एवढे मोठे झाले. याला म्हणतात जोडीनं ते आता देवाचे चरण सोयी चरण केवट धोईलेने. केवटानं भगवत चरण प्राप्त करून घेतले. किती मोठं तो केवटाचा अधिकार आहे की भगवान स्वतः त्याला नाव मागतात. मागी नावण केवट आना कही तुम्हार मरम में जाना. केवटानं ते भगवत चरण प्राप्त करून घेतले. भगवान म्हणतात बाबा मला नावेमध्ये घेऊन जा पलीकडे. म्हणले नेणार नाही. म्हणले का. मेरी छोटी सी नाव तेरे जादू भरे पाँव डर लागे मोहे राम कैसे बिठावू तुम्हें नाव पे. तुमच्या पायातली जादू मला कळालेली आहे. चेतनारी भई शिला सुहाई पाहन तेन काठ कठीणाई. तुमचे हे चरण एका दगडाला लागले, शिलेला लागले. तिची सुंदर अशा प्रकारची स्त्री झाली. अहिलेचा उद्धार हे माझ्या कानावर आलेलं आहे. आणि माझं हे लाकूड त्या दगडापेक्षा नरम आहे. दगडाची जर बाई झाली, जर या नावेची जर उद्या बाई झाली किंवा एखादी मुलगी झाली तर मला पुन्हा कुंडली काढीत बसावं लागेल. पुन्हा तिची सोयरीक बघा. माझी नाव गेली कुणकड. पुन्हा मला दुसरेच उद्योग लागून जाते. तसं मी तुम्हाला नावेमध्ये बसू देणार नाही. म्हणले बाबा मग आता आम्हाला पलीकडे जायचं आहे तर मोही पदुम पखार न कहू. मला तुम्ही त्या ठिकाणी पाय धुवून घ्या असं तुम्ही सांगा. मग मी तुम्हाला पलीकडे नेऊन सोडील. किती मोठेपणा आहे हा की भगवंतानी सांगावं. तुम्ही म्हणा पाय धुवून घ्या म्हणून. नाहीतर आपण काय म्हणतो नाही बुवा आता एवढे मोठे आपले देव घरात आले तर आपण पाय धुवू. नाही 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 नाही. मोही पद पदुम पखार न कहू. जर तुम्हाला जो प्रभु पार आवशिगा चहूँ मोहि पद पदुम पखार न कहू. भगवान हसू लागले. म्हणले घे रे बाबा धुवून. हो पाय धुवून घे आणि आम्हाला एकदा तिकडे नेऊन सोड पैलतीराला. आणि मग ते आणलं महाराज. त्यात भरी नीर कठवता लाया. पण त्या ठिकाणी पुन्हा एक कठवता मोठा असतो, एक कठवती छोटी असते. त्याने कठवता आणलं. म्हणले बाबा त्या कठवत्याला पाय लागलेला जर पोरगं झालं तर आपल्याला कामाला येईल. पण कठवती आणली जर मुलगी झाली तर पुन्हा आपल्याला पुन्हा उयानं द्यायची पाळी येईल. इकडं तिकडं पुन्हा बघत बसा हे ते सगळ्या गोष्टी. म्हणून भरी नील कठवता लाया. सुंदर अशा प्रकारचे भगवंताचे चरण त्याने धुतलेले आहेत. आणि त्यावेळेला असं एक चित्र आहे बघा रामायणामध्ये की तो केवट असा बसलेला आहे, भगवंताचे चरण धुतोय. भगवंतानी दोन्ही हात त्याच्या मस्तकावर ठेवलेले आहेत. आणि त्यावेळेला त्याच्या खाली एक चोपाई लिहिलेली आहे. त्या रामचरित ग्रंथामध्ये तुम्ही बघा. अति आनंद उमगी अनुरागा चरण कमल पखारन लागा. अति आनंद उमगी अनुरागा. खूप आनंद झालेला आहे की त्या आनंदाला पारावार नाही. यालाच म्हणतात की तो भवसिंधूतून तरुण गेला महाराज, परमात्मा रूप झाला. म्हणून तुकोबाराय म्हणतात की मी अशा प्रकारचं हे धन प्राप्त करून घेईल. जोडीनं ते आता
देवाचे चरण अविनाश धन परमार्थ, जेने भव सिंधू उतरी जे पार, तुटे हा दुस्तर गर्भवास, ज्ञानेश्वर माऊली सगळ्या अभंगाचं सार असं आहे की महाराजांचं जे जीवन आहे, ज्यांचं लिखाण आहे, त्याप्रमाणे आपण वर्तन करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. ज्याला आपला उद्धार व्हावा, कल्याण व्हावं असं वाटत असेल, त्यांनी त्या अभंगाच्या अनुसरणे त्या दृष्टीनं आपलं जीवन बनवायला पाहिजे. ज्याप्रमाणे कुलवंत लोक असतात त्या ठिकाणी, ज्याला म्हणतात अगदी श्रेष्ठ अशा प्रकारचे आदरणीय जे लोक असतात, त्यांचं जीवन त्यांच्या लेकरांनी तसं जीवन जगलं पाहिजे. म्हणजे आईवडिलांचं नाव राहतं. एखाद्या अत्यंत घरंदाज माणसं ज्याला म्हणतात, त्यांच्याकडचे जे संस्कार आहेत ते त्यांच्या लेकरांनी जतन करणं हे आद्य कर्तव्य आहे. लेकरांनी जर जतन नाही केलं तर नाव कोणाचं जातं? काय बा एवढा मोठा माणूस त्यांच्या घरात होऊन गेला आणि काय हे असं झालं. आता आमच्या घरामध्ये आदरणीय भक्तराज महाराज होऊन गेले. आम्ही जर त्यांचं काही कित्ता गिरावला नसता तर लोक काय म्हणले असते, काय बाबा महाराज होऊन गेले आणि काय पोर आहेत, कोणी तंबाखू चोड राहिलं आहे, कोणी बिड्या उडू राहिलं आहे, अशा प्रकारचं जर झालं असतं तर चांगलं दिसत नाही. म्हणून थोरा मोठ्यांचं जे आहे, तसं तुकोबारायांचं जे काही गाथ्यामध्ये ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याप्रमाणे जे वर्तन करत असतील, वागत असतील, तेच महाराजांचे लेकर आहेत. तर नुसते माळ घातली आणि गंध लावला याला काही महत्त्व नाही. महाराज तुकोबारायांनी सांगितलेलं ते जर आपण वागतच नाही तर त्या लेकराला महत्त्व नाही. बरेच लोक म्हणतात की यांनी तुकाराम महाराजांचीच हे गेली म्हणे. काय म्हणत असतील? आपले लेकर चांगले नाही निघाले तर आईवडिलांना जसं दुःख होतं तसं ज्ञानोबारांना, तुकोबारांना हे सगळं बघून दुःख होत असेल की आपण काय लिहून ठेवले आणि हे काय वागू राहिले. वागणं बरं नव्हं. मग हे जर आपण ऐकलं नाही तर त्याचे परिणाम भोगावे लागतात. कोणाला वाटेल बाबा काय हे असं बोलू राहिले ना, आम्ही आमच्या मनाने तुम्हाला दिलेलं सगळी सामुग्री, तुम्हाला त्या ठिकाणी पंचज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय दिले, तुम्हाला जसं वागायचं तसं वागा, पण त्याचं फल वाईट भोगावं लागेल. त्याचं फल चांगलं नाही. आता तुम्हाला थोडं बरं वाटत असेल पण पुढच्या मागच्या गोष्टी करायला पाहिजे की पुढं याचे काय परिणाम होणार आहे. महाराज अनेक आपल्यासमोर असे लोक परिणाम आहेत, त्यांचे परिणाम कसे त्यांना भोगावे लागले की जे त्या भागवत धर्मातल्या गोष्टी ज्यांनी स्वीकारल्या नाही, तुकोबाराचं ऐकलं नाही, त्यांचे विचार एकीकडे हे एकीकडे वागू राहिले तर त्याचे परिणाम ते भोगत आहेत. मी तुम्हाला कितीतरी असे प्रमाण दाखवू शकतो की बघा त्याचं काय झालं. कारण साधू संतांचं जे जीवन आहे त्याप्रमाणे आपण वागायलाच पाहिजे. वागलं तरच कल्याण होतं, नाहीतर नाही. नाहीतर काय करणार. मग शेवटी काय बोलणार? तुम्हाला जसं करायचं तसं करा. एखादा मनुष्य, घरातला मनुष्य चांगल्या गोष्टी सांगत असतो लेकराला आणि नाही वागायचं तर नको वागू. हो, घर का प्राणी कहो न माने, मन मन खुशी मनाऊं. घर का प्राणी कहो न माने, मन मन खुशी मनाऊं. थारे इस मंगल निधान में मैं क्यों टांग अड़ाऊं. मारा नटराजा थारे न जायो ना, मारा गिरिधर लाल थारे न जायो ना. नाही वागत तर नका वागू. मग माणसं म्हणतात ठीक आहे, काय हरकत नाही, तुम्ही तुमचं काम, तुम्हाला कळत नाही, तुम्हाला परिणाम पुढे ज्यावेळेला तुम्हाला ते भोग समोर येतील की आपण हे चुकीचं केलेलं आहे. प्रत्येक माणसाला त्या गोष्टीचा शेवटी पश्चाताप झाल्याशिवाय राहत नाही. त्याच्यापेक्षा अगोदरच जागं व्हावं आणि महाराजांचं आपण प्रत्येक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे, तसं वागण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. तरच आपली ही जीवनाची यात्रा सफल होईल, अन्यथा होणार नाही. एवढा संदेश देऊन झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करून, भवानी मातेच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्ण विराम देऊ. विठ्ठल जय जय.
भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने आज आपल्या अखंड हरिनाम सप्ताहातील 6व्या दिवसाची सेवा गुरुवर्य पूजनीय वंदनीय हरिभक्तीपरायण महाराजजी साडा महाराज यांची त्यांनी आमच्या विनंतीला मानलेली या ठिकाणी सेवा केलेली महाराजांचे शतशः शिवनेरी कॉलनी तथा आम्ही सर्वजण ऋणी आहोत. महाराजांच्या या परिसरामध्ये भरपूर मोठं कार्य आहे. महाराजांनी उल्लेख केला श्रीमद भगवद्गीता अनेकांना पाठ आहे, त्यामध्ये आमच्या कॉलनीच्या दोघींचा नंबर लागला आणि महाराजांनी सांगितलं त्याबद्दल धन्यवाद. चौधरीताई आणि आंधळेबाई त्या दोघांना गीता पाठ आहे सांगितलं महाराजांनी. या दोघींचा आदर्श कॉलनीतले घ्या. तर यावर्षी महाराज जवळजवळ 100 पर्यंत आमची संख्या गेलेली आहे पारायणाची. कॉलनीच्या मनानं खूप महिला बसलेल्या आहेत, पण पारायणामध्ये 100 म्हणजे जवळजवळ 80-90% त्याच आहे. बाकी माणसाची कामं खूप आहेत वरचे महाराजांनी म्हणल्यामुळे. असो, उद्याचे कार्यक्रम, उद्या महत्वाचा दिवस आहे, ज्ञानेश्वरीची पूजा आहे. पूजेचं सामान सर्वांना आम्हाला सांगितलेलं आहे. रांगोळी वगैरे काढायची, पाटे येऊन इथं सुशोभीकरण करायचं आहे आणि साड्यांचा कलरही सांगितलेला आहे सकाळी उद्या. त्याचप्रमाणे उद्या नित्याचे कार्यक्रम होतील 3 ते 4 या वेळेमध्ये हरिभक्तीपरायण आपले परमश्री आमचे एकनाथ चौधरी गुरुजी यांचे चिरंजीव. आताच महाराजांनी सांगितले की पोरं कशी निघायला पाहिजे, आपलं अनुकरण करणारे. तो स्वतः एवढा मोठा इंजिनियर असतानाही प्रवचन खूप सुंदर करतो, इंग्रजीमध्ये सुद्धा प्रवचन करतो. महाराज हरिभक्तीपरायण सारंग महाराज चौधरी यांचं सुश्राव्यास उद्या 3 ते 4 या वेळेत प्रवचन होईल. 4 वाजता बरोबर या ठिकाणाहून दिंडी सोहळा प्रतिवर्षाच्या मार्गे काढण्यात येईल. महिलांनी आपापला कचरा झाडून वगैरे दुसऱ्याच्या दारापुढे नाही टाकायचा, भरून टाकायचा बाजूला आणि मस्त रांगोळ्या वगैरे काढायच्या. आणि रात्रीचं कीर्तन 8 ते 10 या हरिपाठ रस्त्याच होईल. आणि रात्री 8 ते 10 आदरणीय पूजनीय हरिभक्तीपरायण कृष्णा महाराज नवले महाराज यांचं सुसरावे कीर्तन होईल. याचा सर्वांचा लाभ घ्यावा. आजच्या पंक्तीचे यजमान जे आहेत त्यांना महाराजांच्या हातून श्रीफळ प्रसाद म्हणून देण्यात येईल. दुपारची पंगत आमचे टापरे साहेब, सुभाषजी टापरे, आणि संध्याकाळची चव्हाण साहेब आहेत तिथं. दोघं आहेत का? उद्या देऊन टाकू. ठीक आहे. करायला पुंडलिका हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय.